इन्फ्लेशन हा असा चोर आहे जो तुमचे पैसे प्रत्येक वर्षी कमी करतोय, पण ते तुम्हाला समजत नाही. सोप्या भाषेत सांगतो, इंडियात इन्फ्लेशन रेट चाललाय 6 ते 7%. जी गोष्ट आज 100 रुपयाची आहे ती पुढच्या वर्षी होणार आहे 107 रुपयाची. आणि तुमचे पैसे जर FDs मध्ये, सेव्हिंग अकाउंटमध्ये, बॉन्ड्समध्ये आणि ज्या ठिकाणी फिक्स इन्कम मिळते अशाच ठिकाणी डिप्लॉय असतील तर तुमचे पैसे ॲप्रिशिएट होत नाही, तर ते डेप्रिशिएट होत आहे. कारण इन्फ्लेशन रेट वाढतोय आणि तुमचा पैसा हा त्यापेक्षा जास्त स्पीडने वाढत नाही. तुम्हाला वाटतंय की तुमचा पैसा ग्रो होतोय, पण तो ग्रो झालेला पैसा हा इन्फ्लेशन खाऊन टाकतोय. काय करायचंय? तुम्हाला काही इन्स्ट्रुमेंट असे चूज करण्याची गरज आहे जे तुम्हाला इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न देतील. रिअल इस्टेट आहे किंवा इक्विटी आहे, शेअर मार्केट आहे, हे तुमच्यासाठी बेटर ऑप्शन्स आहेत. रिस्क आहे, पण तुम्हाला 100% अमाऊंट डिप्लॉय करण्याची गरज नाही. एक सिंपल फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता, 100 मायनस युअर एज. तुमचं एज 30 असेल तर 70% तुम्ही हाय रिस्कमध्ये डिप्लॉय करू शकता आणि 30% सेफर साईड. थँक्यू.